नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला ऋषिकेश इथे देवळात रडत बसला आहे. तर जानकी आता त्याला समजावते की आईंचा राग आहे तो लवकर कमी होईल, आपण आईंशी जाऊन बोललं पाहिजे, त्यांचा राग घालवण्यासाठी, त्यांचं मन जिंकण्यासाठी आपण मदत केली पाहिजे, काम केलं पाहिजे त्याच्यावर, असं म्हणून ती इथे समजावते त्याला. आणि त्याचबरोबर ऋषिकेश इथे म्हणतोय की आपल्याकडे आशीर्वाद नाही आहे देवाचा. तर जानकी म्हणते देव आपली कधीतरी चेष्टा करतो हे मलाही मान्य आहे, पण आज तुम्हाला पार्वती आईंचा श्राद्धाचा आशीर्वाद मिळाला आहे. त्यांनी हे कडं तुमच्यासाठी ठेवलं होतं. हिम्मत काका भेटले तर त्यांनी ते कडं दिलं आहे. तर एका आईचा तुम्हाला आशीर्वाद मिळाला आहे आणि या आशीर्वादाबरोबर आपण दुसऱ्या आईच्या मन पण जिंकू, तो विश्वास दुसऱ्या आईचा तो पण जिंकू, असं म्हणून इथे जानकी सांगते. ऋषिकेश ते कडं बघून खुश होतो आणि ते कडं लागलेल्या हातावरनं तसंच आतमध्ये घालतो आणि चल जाऊया असं म्हणून तो सांगत असतो. तर जानकी म्हणते अहो आपण एका आईचं तुम्ही श्राद्ध केलं, तर आता दुसऱ्या आईच्या आयुष्यवाढीसाठी आज त्यांचा 60वा वाढदिवस आहे, तर त्यासाठी आपण इथे त्यांच्या नावाने अभिषेक करूया. मी गुरुजींना सांगून येते सगळी तयारी करायला आणि आपण आईंच्या वाढदिवसासाठी अभिषेक करूया आणि मग पुढे घरी जाऊया, असं म्हणून इथे जानकी ऋषिकेशला समजावते. देवी आपली किंवा देव आपली परीक्षा बघतोय हे मान्य आहे मला आणि तीच आपल्याला पुढे मदत करेल, असं म्हटल्यानंतर ऋषिकेश इथे ते कडं हातात घालतो आणि आता भटजींना मी बोलवते, अभिषेकाची तयारी करूया असं म्हणून जानकी इथे सांगते. तर इकडे ऑफिसमध्ये मॅनेजरसुद्धा सारंगला म्हणत असतात की ही ऋषिकेश सरांनी लिस्ट फायनल केलेली नाही आहे. ऋषिकेश सरांनी कधीच लिस्टमध्ये सयाजीरावांचं नाव घातलं नव्हतं. तर इथे सारंग म्हणतो की ते नाव आता मी घातलं आहे आणि तो मॅनेजर म्हणतो की तुम्ही नाव घातलं खरं की आपण ही लिस्ट फायनल एकदा ऋषिकेश सरांना दाखवूया आणि त्यांची परवानगी घेऊया. तर इकडे सारंग म्हणतो की हे नाव मी घातलं आहे आणि ही कंपनी जिच्या मालकीची आहे तिनं मला हे सगळं करण्याची परवानगी दिली आहे. ही कंपनी माझ्या आईची आहे आणि ही लिस्ट मला आईने द्यायला सांगितलेली आहे. चल आपण लवकर मीटिंगला जाऊया, आपल्याला मीटिंगला जायला उशीर होतोय ना, असं म्हणून तो त्याला गप्पा करतो. आणि आता इथे सारंगचे नवीन रूप आपल्याला बघायला मिळालं बरं का. देवळामध्ये गुरुजींनी अभिषेकाला सुरुवात केलेली आहे इकडे. तर इकडे ऐश्वर्या नेहमीप्रमाणे आईंचे कान भरण्याचा प्रयत्न करते, पाय चेपून देते नावाला, पण इकडे आईंच्या मनामध्ये काहीतरी भरवायचा प्रयत्न करते आणि म्हणते की आता सारंगसुद्धा म्हणजे पुढे जातील, व्यवस्थित काम करतील, मला वेगळे सारंग बघायला मिळतील आणि त्यांना तुम्ही पाठिंबा द्यायला पाहिजे, म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून सारंगला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. म्हणजे बघा कसं कंपनीमध्ये त्यांना पण समान हिस्सा द्यायला पाहिजे असं ती आडून सुचवते बरं का. म्हणजे घरात कसं जानकी वहिनींच्या बरोबरीनंच तुम्ही माझ्यासाठी इथे मला माझा सल्ला दिलात किंवा मला उभं केलं, तिथे आम्हाला समान न्याय दिलेत, त्याचप्रमाणे ऋषिकेश दादांबरोबरच ऑफिसमध्ये सारंगला सुद्धा समान वाटा मिळाला पाहिजे, म्हणजे सगळं इक्वल झालं पाहिजे, समान वाटणी झाली पाहिजे, असं इथे हळूच ती खूळ डोक्यात घालते बरं का आईंच्या. आणि आई पण दूधखोळ्या आहेत त्यामुळे आई लगेच ऐकल्यावर इथे तयार होत आहेत. पण एवढं तरी त्या म्हणतायत की सारंगला ऋषिकेशनं तयार केलं हे विसरता कामा नाही आहे. आणि इकडे अभिषेक छान होतोय आणि जेव्हा आई ऋषिकेशचंच कौतुक करतात की ऋषिकेशनं सारंगला तयार केलं हे विसरता कामा नाही आहे, तेव्हा ऐश्वर्या मात्र वेगळंच काहीतरी बोलते बरं का इकडे. तर गुरुजी सांगतात तसे इथे ऋषिकेश आणि जानकी दोघं मिळून देवीला अभिषेक करतायत. बघूया आता देव प्रसन्न होतोय का आणखीन काही अडचणी वाढून ठेवतोय त्यांच्या पुढ्यात. तर इथे दोघांनी मनोभावे देवीला प्रार्थना केली की आई उत्तम आयुष्य आरोग्य आईंना लाभू देत, असं इथे ऋषिकेशनं प्रार्थना केली आहे. बघूया ऋषिकेशची ही प्रार्थना सफल होते का आणि आई त्याच्यावर रुसल्या आहेत, तो रुसवा जातोय का, किती दिवस लागतात त्यासाठी, तर आपल्याला सिरियल बघत राहावी लागेल. तर इकडे जेव्हा ऋषिकेशचं कौतुक करते की ऋषिकेशच्या तालमीमध्येच सारंग तयार झाला, असं ऐकल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की तुमचं मन किती मोठं आहे ना, म्हणजे ऋषिकेश दादा एवढे तुमच्या बाबतीत सगळं वागलेत तरीसुद्धा तुम्ही आता त्यांचं कौतुक करताय. त्याच्यावर आई म्हणतात हे बघ मी आई आहे आणि जे चांगलं आहे ते चांगलंच, त्याचं मी कौतुक करणार असं वगैरे त्या इथं सांगतात. आणि मग आता ऐश्वर्याने आपलं पिल्लू सोडलं आहे ना, की घरामध्ये कशी मला हक्क दिला आहे तसं तुम्ही आता कंपनीमध्ये पण ऋषिकेश दादांच्या बरोबर सारंगला पण हक्क अधिकार म्हणजे वाटणी त्यांचा हिस्सा त्यांना मिळाला पाहिजे. मला सारंगनाना खूप
पुढे गेलेलं बघायला आवडेल, म्हणजे मला आवडेल त्यांनी पुढे जाऊन उत्तम बिझनेस हँडल केलेला. तर इकडे सुमित्राई आधी ऋषिकेशचं कौतुक करतात की तो बिझनेस खूप चांगला करतो. आणि इकडे आता अभिषेक संपन्न होत आला आहे, हळदी कुंकू लावलं जातं आहे देवीला. आणि त्याच्यानंतर जानकीसुद्धा इथे प्रार्थना करते की माझ्या घरावर जे काही संकट आलं आहे ते संकट इथे दूर करण्याची मला ताकद दे, जी काही विघ्न येतील ती दूर करण्यासाठी मला मदत कर, असं म्हणून ती इथे प्रार्थना करते. अगं आधी ऐश्वर्याला बाहेर काढ ना, मग सगळी विघ्न जातील. आता बघूया काय होतंय ते. तर ही दोघं जण अभिषेक करून आता घरामध्ये आलेली आहेत. पण घरात जायच्या आधी ऋषिकेशला ते बाकीचं सगळं आठवते की आई त्याला कशी बोलली होती वगैरे. तो इथे बेल वाजवायला जातोय पण त्याचं धाडस होत नाही आहे, त्यामुळे तो असा एकदम शांत होतोय. तर जानकी इथे त्याला परत समजावते की आपल्याला कधीतरी घरातल्यांना फेस करावंच लागणार आहे आणि असं पळून जाता कामा नये आपण. तर तुम्ही दाराची बेल वाजवा, दार उघडू देत, असं म्हणून ती इथे त्याला सपोर्ट करते की तुम्ही खचून जाता कामा नये, आपल्याला आईंशी बोललंच पाहिजे. पण इथे ऋषिकेश बेल वाजवायला जातोय तर त्याला आईंचं ते बोलणं आठवतं की कसं सावत्रपणाची वागणूक दिली गेली ऋषिकेशकडून, किंवा सावत्र मुलगा आहे हे सगळं आठवल्यानंतर जानकी परत त्याला इथे समजावते की असं करू नका, असं खचून जाऊ नका, आपल्याला धीराने या सगळ्याला तोंड दिलं पाहिजे, असं म्हणून ती इथे त्यांना समजावते ऋषिकेशला. छान वाटते. जानकी आणि ऋषिकेश एकमेकांच्या बरोबर कायम उभे आहेत. पण ह्या जानकीने लवकरात लवकर आता ऐश्वर्याचा काटा काढला पाहिजे बरं का. खूप म्हणजे खूप तिनं पुढचं प्लॅनिंग करून ठेवलं. आता बघूया खरंच ऐश्वर्या जानकीला घराबाहेर काढते का. तर आता इथे ऋषिकेशनं बेल वाजवली आहे बरं का, म्हणजे इथे ते स्वप्न आहे त्याचं हे आपल्याला नंतर कळेल. आता त्यानं बेल वाजवली आहे. तर नेहमीप्रमाणे आईने इथे दार उघडलं आहे आणि आई त्या दोघांना बघून दारातनं इथे परत जात असतात. तेवढ्यात ऋषिकेश इथे हाक मारतो की आई थांब म्हणून. तर आई विचारतात की काय झालं आहे. तर आईला ऋषिकेश सांगतो की अगं आम्ही तुझ्यासाठी अभिषेक करून आलो आहे देवळामध्ये आणि हा प्रसाद घे. आणि जेव्हा आई त्याला प्रसाद देत, आधी घेत नसतात आई प्रसाद हातामध्ये, तर ऋषिकेश हा प्रसाद घे म्हणून असा हात पुढे करतो प्रसाद द्यायला, पेढा द्यायला. आणि तेवढ्यात सुमित्राईचं लक्ष त्याच्या हाताकडे जातं आणि काय रे काय लागलं हे हाताला, रक्त येते खूप, असं म्हणून त्या एकदम इथे पॅनिक होतात. शेवटी आई ते आईच काळजी करणारच ना, त्याप्रमाणे इथे आईने इथे काळजी केली आहे. आणि काय झालंय, खूप लागलंय तुला, काय झालं नेमकं. तर इकडे जानकी सांगते की तुम्हाला त्रास झाला म्हणून त्यांनी स्वतःला इथे त्रास करून घेतला, असं म्हणून जानकी ऋषिकेशला काय लागलंय ते इथे सांगते. आणि मग ऋषिकेशला आई म्हणतात की अरे असं करून घेऊ नकोस. तर ऋषिकेश म्हणतो की आता तुझा रुसवा गेला ना गं आई बोल ना, आमचं चुकलं, दिवसभर आम्ही त्याच गिल्टमध्ये होतो. पार्वती आईंचं श्राद्ध आम्ही तुला न सांगता करायला जायला नको पाहिजे होतं, आमचं चुकलं, आम्हाला माफ कर ना गं आई, माफ, सॉरी, असं म्हणून तो इथे माफी मागतो आईंची. आणि आई म्हणतात परत असं कधी करायचं नाही, नाहीतर मी पण तुझ्यासारखा इथे त्रास करून घेईन, असं म्हणून सांगतात. आणि ते दोघं जण छान मिठी मारतात एकमेकांना. खरंच छान वाटलं 2 मिनिटासाठी हे बघून की चला यांचं पॅचअप झालं, लवकरात लवकर हा रुसवा मिटला आणि ऐश्वर्याचा प्लॅन इथे फ्लॉप गेला, असं म्हणून जरा बरं वाटत होतं. पण प्रेक्षकांनो इथे तसं नाही आहे बरं का. हे जे काही आपल्याला आता बघितलं होतं आपण, हे सगळं ऋषिकेशचं स्वप्न आहे. आणि ते ऋषिकेश बेल वाजवायच्या आधीच इथे बघतोय आणि जानकी त्याला विचारते इथे अहो तुम्ही का थांबलाय. तर ऋषिकेश म्हणतो मी जे स्वप्न बघितलंय तसंच घडू दे, असं म्हणून तो इथे परत प्रार्थना करतो आणि बेल वाजवतो नेहमीप्रमाणे. आधी घाबरतो, म्हणजे स्ट्रेस आला त्याला. तर जानकी विचारते की तुम्हाला परत स्ट्रेस आलाय का, तुम्ही काळजी करू नका, सगळं नीट होईल, असं म्हणून जानकी इथे परत समजावते. आईंचा राग आहे तो निवळेल हळूहळू, असं म्हणून जानकी समजावत असते ऋषिकेशला. आता बघूया ऋषिकेशचं स्वप्न खरं होतंय का वेगळंच आपल्याला काहीतरी बघायला मिळतंय. तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षकांनो, ऋषीचं स्वप्न जे काही हे होतं आत्ताचं ते खरं व्हायला पाहिजे ना, जानकी आईंचा रुसवा गेला पाहिजे ना. बघूया आता काय होतंय ते. तर इथे नेहमीप्रमाणे बेल वाजवलेली आहे. बेल वाजवल्यानंतर आईच दरवाजा उघडतात. म्हणजे चला पहिलं तरी स्वप्न खरं झालं असं म्हणायला हरकत नाही की आईने दरवाजा उघडला आहे. नेहमीप्रमाणे आई निघून जात असतात तेव्हा ऋषिकेश आईंना थांबवतो आणि आई परत विचारतात की काय झालं. तर ऋषिकेश सांगतो की असं तुझ्या वाढदिवसाबद्दल आम्ही देवळामध्ये अभिषेक करायला गेलो होतो, तर त्याचा प्रसाद घे. तर आई रिॲक्ट करत नाहीत, काहीच हात पुढे करत नाहीत प्रसाद घेण्यासाठी. तर ऋषिकेश म्हणतो की आई प्रसादाला तरी नाही म्हणू नको ना. म्हणून ऋषिकेशकडे न बघताच आई त्याच्याकडे हात करतात आणि त्याला वाटत असते की आता आई म्हणेल काय लागलं तुला वगैरे, कारण स्वप्नात तरी तसं दिसलं होतं ना. पण आई तसं काहीही म्हणत नाहीत, प्रसाद घेतात, तोंड फिरवतात आणि रूममध्ये इथे निघून जातात. आता आई निघून गेल्यानंतर
नंतर ऋषिकेशच्या डोळ्यातनं पाणी येत असतं, रडायला येत असतं. तर तो थेंब जो काही आहे तो इथे जानकी तिच्या हातामध्ये झेलते आणि दुसऱ्या हाताने डोळा पुसते आणि आईचा राग अजून गेलेला नाही असं म्हणून तो ऋषिकेश हट होतो. तर जानकी म्हणते, अहो आईंचा राग आहे तो, थोडा वेळ टिकून राहील आणि तुम्ही काळजी करू नका, आपण तो नक्की काढूया, आधी तुमच्या हाताला आधी मलम वगैरे लावूया चला असं म्हणून ती इथे ऋषिकेशला वरती घेऊन जाते. ऋषिकेश रडताना फारच इथे वाईट दिसतोय बरं का. पण प्रेक्षकांनो हिने असं तो अश्रू हातात बितात घेतल्यावर म्हणायला पाहिजे होतं ना की ह्या अश्रूचा मी लवकरात लवकर बदला घेईन वगैरे. तुम्हाला काय वाटतं, असं म्हणायला पाहिजे होतं ना. म्हणजे हे अश्रू कुणामुळे आलेत, तर ऐश्वर्यामुळे आलेत. तर असं तिने इथे म्हणायला पाहिजे होतं असं मला खूप वाटत होतं की आता ती म्हणेल असं की ह्या अश्रूचा मी लवकरात लवकर बदला घेईन. तर इकडे ऐश्वर्याने आता तिच्या डॅडूला फोन केला आहे बरं का. आणि ती डॅडूला सांगते, बघितलंस कसं मी नवऱ्याला हाताशी धरून तुझं नाव त्या लिस्टमध्ये ॲड केलं आहे आणि आता मी माझा डाव खेळली आहे बरं का डॅड, आणि तू आता तुझा डाव खेळ, मी सगळं आता तुला तयार करून दिलं आहे. तर सयाजीराव इथे म्हणत असतात की बरं झालं त्या बाजार समितीच्या लिस्टमध्ये तू माझं नाव ॲड केलंस. आणि आता इथे ऐश्वर्या सांगते, बघ आता त्या ऋषिकेश जानकीला तू अशी शिक्षा दे ना की त्यांनी जन्माची अद्दल घडवते ना असं म्हणून इथे ती सांगत असते त्यांना. बघूया आता सयाजीराव पुढे काय करतायत, ते खूपच मोठा प्रॉब्लेम करणार आहे असं वाटतंय बरं का. नेहमीप्रमाणे ऐश्वर्या इथे खुशीत आहे, तर इकडे ऋषिकेश सुन्न बसून राहिलाय. तो विचार करतोय की आई त्यांच्याशी कधी बोलतील वगैरे. जानकी इथे समजावतीये, तो त्यांचा राग जो काही आहे तो जाईल, आपण त्यांचं मन जिंकण्यासाठी आता प्रयत्न करूया असं म्हणून ती सांगत असते. ऋषिकेशला आठवतंय की तो म्हणतोय की आईचा राग एवढा मोठा झाला की आईला माझ्या हाताची जखमच दिसली नाही असं म्हणून तो इथे हर्ट झालाय, खूप दुःख झालंय त्याला. पण जानकी आईंचा राग कमी करण्याचा प्रयत्न करते, त्याला समजावायचा प्रयत्न करते आणि होईल सगळं नीट असं म्हणते. आणि तोपर्यंत इकडे तिचं लक्ष जातं फोनकडे आणि फोनवर देशमुखांचा फोन आला असं म्हणते. जे काही मॅनेजर आहे त्यांचा फोन आला आहे, त्यांचे बरेचसे मिस कॉल येऊन गेलेत, काहीतरी काम असेल असं म्हणते. फोन उचलल्यानंतर इकडे साहेब कुठे आहेत, म्हणजे ऋषिकेश सर कुठे आहेत असं तो विचारतो. जानकी म्हणते की हो सर माझ्याबरोबरच आहेत, मी देते त्यांच्याकडे फोन. आता ऋषिकेशला फोन दिल्यानंतर मॅनेजर सांगतोय, अहो मी तुम्हाला किती फोन केले, कुठे होता तुम्ही. ऋषिकेश म्हणतो की फोन सायलेंटला होता माझा, बोल काय झालं, एवढी अडचण कसली आली, काय झालं. तर ऋषिकेशला जो काही प्रकार घडलेला आहे तो इथे सांगतो की बाजार समितीच्या लिस्टमध्ये सयाजीरावांचं नाव ॲड केलं गेलं आहे आणि आता ते खूप म्हणजे काहीच्या काही भाव लावत आहेत मालाचे आणि त्यामुळे इकडे सगळे शेतकरी वगैरे चिडलेत आणि खूप वाईट, म्हणजे काहीतरी व्हायच्या आधी तुम्ही ते ऑफिसमध्ये या असं म्हणून ऋषिकेशला इथे तो सांगतात. तर ऋषिकेशला हा बसलेला दुसरा धक्का आहे. बघूया आता पुढे काय होतंय ते. तर ऋषिकेशनं फोन कट केला आणि त्याला आता टेन्शन आलं आहे जेव्हा तो ऐकतो की सयाजीरावांचं नाव या लिस्टमध्ये ॲड केलं आहे. आणि सयाजीराव त्या कसे आहे ते त्याला माहिती असतं, किंमत ते मालाची वाढवून लावणार आणि किंमत वाढवून लावल्यानंतर शेतकऱ्यांचा माल कोण घेणार नाही, शेतकऱ्यांचा माल कोण घेणार नाही, तो माल तो सडून जाईल आणि आपलं जे काही ध्येय होतं, आपण जे शेतकऱ्यांना मदत करायचो तसं होणार नाही, माल कुजून जाईल, खराब होईल. आणि आता ऋषिकेश इथे खूपच पॅनिक झाला आणि तो रागारागात त्याचा लागलेलाच हात जो काही आहे तो इथे आपटून घेतो, हाताला परत लागतं. तर ऋषिकेशला जानकी इथे बसवते आणि तुम्ही आधी पाणी प्या, शांत व्हा असं म्हणते. आणि पाणी आणायला इथे किचनमध्ये गेले तर किचनमध्ये आपल्याला नवीनच कार्यक्रम बघायला मिळतोय. तर इकडे ऐश्वर्या काहीतरी स्वयंपाक करते, कांदा आणि टोमॅटो चिरते बरं का. आता बघूया काय करणार आहे ऐश्वर्या ते. तर जानकी विचारते आणि नेहमीप्रमाणे म्हणते, तू काय करतेस. ऐश्वर्याचं एक नाही 2 नाही, मग ती हात लावते आणि तू इथे काय करतेस, तुला सांगितलं होतं ना किचनमध्ये यायचं नाही वगैरे असं म्हणून इथे विचारत असते. तिनं ऐश्वर्यानं कानातले एअरपॉड बाहेर काढलेत आणि म्हणते, मी किचनमध्ये इथे काम करते दिसत नाही का तुम्हाला. तर जानकी म्हणते की जिभेनं बोलून सगळ्यांचं आयुष्य कडू करतेसच तू, पण जेवण तसं करू नकोस असं म्हणून ती इथे सांगते. आणि किचनमधनं बाहेर हो असं म्हणून ती इथे सांगत असते. मी तुला याआधीही सांगितले किचनमध्ये यायची तुला गरज नाही आहे वगैरे इथं जानकी म्हणत असते. आणि ऐश्वर्या म्हणते की आता बघा काय होतं आहे ते. आणि ह्या सगळ्या दोघींचं हे जे काही बोलणं चालू आहे, तर जानकी लिटरली ऐश्वर्याला इथे हात धरून बाहेर काढत असते किचनमधनं, तू जा म्हणून सांगत असते. आणि ऐश्वर्याला इथे सुमित्रा येताना दिसत आहेत बरं का. मग ऐश्वर्याचा डामा मोड इथे ऑन होतोय आणि ती एकदम अशी की हात मुद्दामून सटकून घेते आणि पडत असल्याचं नाटक करते. तर सुमित्राई तिला सांभाळतात आणि सुमित्राई आता जानकीला ओरडतायत आणि म्हणतात की तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, काय चाललंय तुझं. सुमित्राई आल्यानंतर जानकी ते म्हणते की आई तुम्हाला काही माहिती नाही आहे, तसं नाही आहे, म्हणजे तुम्ही जे बघताय तुम्ही गैरसमज करून घेऊ नका असं म्हणताचा प्रयत्न करत असे. पण सुमित्राई ते ऐकायलाच कबूल नाही आहेत, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती, हल्ली ना तुझं वागणं मी बघतेय, तू फार चुकीची वागतेस, फार बदलली आहेस तू असं म्हणून इथे आई तिला ओरडतायत. आणि
आता तू इथे किचनमध्ये थांबू नकोस. जानकीला सांगतात त्या की तू किचनमध्ये थांबू नकोस, ऐश्वर्याला जे काही करायचं आहे ते करू देत, तू या किचनमधनं बाहेर असं सरळ सरळ त्या इथे जानकीलाच सांगतात की तू किचनमधनं जा म्हणून. आता जानकी शॉक झाले की आईंचं हे रूप नवीन बघून. तू सरळ सरळ इथे ऐश्वर्याला बाहेर काढतेस. अगं तुझी जाऊ आहे ना ती, तर दोघींनी मिळून करायचं तर ते नाही, ती काहीतरी आवडीनं करायला जाते, आवडीनं स्वयंपाक करायला जाते, तर तो तिला तू करू देत नाहीयेस, हे बरोबर नाही आणि तू आता किचनमधनं बाहेर जा असं म्हणून त्या सरळ सांगतात तिथे. आणि त्या चिडल्या आहेत बरं का जानकीवर. आता त्या निघून गेल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की तुम्हीच मला बाहेर काढलं होतं किचनमधनं, आता मी तुम्हाला बाहेर काढलं आणि जे काही झालंय ते सांगते बरं का. तर हे घडण्यामागे कारण असं की ऐश्वर्या रडत रडत इथे आईंकडे गेले आणि म्हणते की मी स्वयंपाक नीट करत नाही का हो, माझं खरंच चुकतंय का. तर त्या म्हणतात की नाही असं काही नाही आहे, तर बघा ना जानकी वहिनी मला किचनमध्येच येऊ देत नाही आहेत, माझं एवढं चुकतंय का, म्हणजे तुमच्यासाठी सारंगसाठी मी काहीतरी करायला गेलं तर त्या मला काहीच करू देत नाहीत, नाही मला या घरातच राहायचं नाही आता असं म्हणून ती रडायला लागते. आता घरात राहायचं नाही म्हटल्यावर सुमित्राई शॉक होतात आणि म्हणतात बघूया तुला कोण बाहेर काढते ते, तू जा किचनमध्ये काम करायला, कोणी अडवलं तर मी आहे असं म्हणून त्या इथे सांगतात. आणि हे जे काही घडलेलं आहे ते ऐश्वर्या आता जानकीला सांगते की कसं 2 टिप्पं गाळली, तोंड एवढूसं केलं, रडलं की कसं आई लगेच तयार होतात, किती किती खोट्या म्हणजे किती लगेच पटकन विश्वास ठेवतात आई असं म्हणून इथे जानकीला ऐश्वर्या इथे सांगते. आणि बघ तू मला या किचनमधनं बाहेर काढलं होतंस ना, आता मीच तुला या किचनमधनं बाहेर काढलं. मग लगेच जानकी इथे म्हणते की तू हे सगळं, मग ऐश्वर्या म्हणते बरोबर, तू जो विचार करतेस ना तेच बरोबर आहे, हे सगळं ना मी तुला आता घराबाहेर काढण्यासाठी करते आणि आपलं चॅलेंज तू विसरू नकोस. आत्ता मी तुला किचनमधनं बाहेर काढले आणि बघ आता मी तुला या घरातनं बाहेर काढीन. किती दिवस उरले चॅलेंज संपायला? फक्त 5 दिवस उरलेत असं म्हणते. आता खरंच जानकीने काहीतरी केलं पाहिजे बरं का, कारण आता ऐश्वर्या इथे म्हणते की बघ 5 दिवस उरलेत आणि बघ मी तुला कसं घराबाहेर काढते ते. अगं जानकी आता तरी उठ, जागी हो, काहीतरी कर या ऐश्वर्याला बाहेर काढण्यासाठी किंवा तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आणण्यासाठी. तू बोलली नाहीस तर सगळ्यांना कळणार नाही, हिनं सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या आहेत, सगळ्यांपासून लपवून ठेवल्या आहेत, त्यामुळं आता हिला सगळा म्हणजे ऐश्वर्या चांगली असंच वाटते, आईंच्या मनात पण तुला बाजूला केलं असं म्हणून तिथे सांगते. आणि जानकी खरंच आता विचारात पडली आहे बरं का. तर उद्याच्या भागात तिकडे ऋषिकेश सारंगला ओरडतोय की कुणाला विचारून तू हे केलंस, तर सुमित्राई म्हणताय की माझ्या मुलाला कुणीही ओरडायचं नाही. आता उद्या हा एक नवीन ट्रबा आपल्याला बघायला मिळणार आहे बरं का प्रेक्षकांनो, कारण माझ्या मुलाला असं म्हटल्यानंतर ऋषिकेश इथे बघतच राहिलाय. बघूया उद्या नेमकं काय काय घडतंय ते, त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.